19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदानाची मतमोजणी पलाडी येथे 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे। मतमोजणीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाचा आढावा काल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला। काल सायंकाळी 5 वाजता झालेल्या या बैठकीस दोन्ही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी पलाडी येथील स्ट्रॉंग रूमच्या बाजूला असलेल्या सभागृहात मतमोजणी होणार असून 2000 अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या दिवशी विविध कामांसाठी कार्यरत असणार आहेत। मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे। यासाठी विधानसभा निहाय मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी होणार असून त्या बाबतीत सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या। मतमोजणीच्या 21 फेऱ्या होणार असून त्यामध्ये 4 टेबलांवर मतमोजणी होईल। टपाली मतमोजणीसाठी 20 तर ईव्हीबीपीएस मतमोजणीसाठी 14 टेबले असतील। मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अधीनस्थ कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअल मध्ये करून खात्री करून इकोर ॲप वर अपलोड करतील। ती माहिती थेट दिलेल्या आयोगाच्या वेबसाईटवर पाहता येईल। मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले असून त्यांना मतमोजणीच्या पासेस तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही 31 मे पर्यंत अर्जाद्वारे ओळखपत्र देण्यात येईल। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।